आपण पहिल्यांदा या ठिकाणी बापूंचं मनोगत आणि शुभेच्छा घेतोय आणि त्यानंतर आपण लगेचच सत्कार दादासाहेबांचा आणि केक या ठिकाणी कापणार आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले आपल्या सांगोला तालुक्याचे एक धडाडीचं नेतृत्व, पाणीदार आमदार शहाजी बापू या ठिकाणी बोलताय। कारण बापू सांगोला तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या इटकीसाठी जर 100 कोटीचा निधी तुम्ही आणत असाल तर माझ्यासाठी तुम्ही आजन्म आमदारच आहात। एकदा जोरदार टाळ्या द्या आपल्या बापूंसाठी। धन्यवाद। आज या ठिकाणी शिवणे गावचे एक तरुण संयमी आणि कामसू असं नेतृत्व आदरणीय दादासाहेब घाडगे यांच्या वाढदिवसाचा हा वृद्ध कार्यक्रम या ठिकाणी पार करतो। व्यासपीठावर असलेले विधान परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे आमदार माझे आमदार आदरणीय माझे जीवलग मित्र आता सहकारी म्हणता अजून आम्हाला सहकारी केलं, उलट सभापती करायला मी सहकारी केलं। आता केलंय या दीपक सावंगे पाटील तालुक्याचे एक नवीन नेतृत्व, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सध्याच्या आपल्या शिक्षण आणि आरोग्य या विभागाचे सभापती आदरणीय बाळासाहेब केदार साहेब, विक्रम निर्माण करून ज्यांनी संपूर्ण सांगोला तालुक्याला एक आश्चर्याचा धक्का दिला ते लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय आनंदभाऊ माने, ही सगळी इसरली चालत्या ते एरडे पाणी विसरून नाही चालत। आमच्यापाशी का माती आहे का गाबाळ देत आहे? आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि माझे एक जीवलग सहकारी आदरणीय बाळासाहेब एरंडे, आता सर्वांची नावं घेत नाही, वेळ जादा राहिला असेल कुणाचं चुकून नाव तरी मला माफ करा। निवेदन शरदातलं कर, जीवन 100 वर्ष मिळावं आणि ते शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या चंद्रासारखा आल्हाददायी मिळावं असा सुरुवातीलाच मी दादासाहेब घाडगेंना शुभेच्छा आणि आशीर्वाद दोन्ही देतो। या ठिकाणी मित्रांनो, वाढदिवस हा आपल्या एखाद्या नेत्याला पुन्हा काम करण्याची स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी, आपण जे काम करतोय त्याची समाज आपली दखल घेतोय याची त्याच्या अंतःकरणाला जाणीव व्हावी। परंतु सांगोला तालुक्यात आज कोणत्याही गावात गेला तर तुम्ही एक तरुणांचं जाळं कुठलं नाही कुठलं सामाजिक आणि राजकीय प्रश्न मांडताना आपल्याला दिसून येत नाही। मी वर व्यासपीठावरून ज्यावेळी खाली बघितलं, आबांच्या भाषण सुरू असताना त्या ठिकाणी पाणी सोडा म्हणून दिलेला आवाज सुद्धा या ठिकाणच्या एका तरुणाचा तो आवाज।
पण आज माणूस एका आमदारला खाली बसून ओरडून सांगतो की पाणी कवा सोडायचे तुम्ही पहिले सांगा. ही क्रांती आहे मित्रा माझी. त्या क्रांतीचं हे उत्तर आहे. 15 ते 16 तारखेला 4 नंबर फाट्याला पाणी येईल, 20 तारखेला 5 नंबर फाट्याला पाणी येईल. त्याचा पाठलागात मी आहे. काल मुंबईला गेल्यानंतर सगळे फोन केलेले आहेत, तारखा घेतलेले आहेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्या दोघांनी 2.5 वर्षाच्या काळात या तालुक्यातलं एकही गाव झिराई ठेवलेलं नाही. एकही गाव. येत्या 2 वर्षात कामं चालू आहे. असं तुम्ही मला तालुक्यातलं गाव दाखवायचे ज्या गावाला शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी. त्या बोलण्याच्या पाठीमागं विलास भाऊ होता, दादा झाडगे होता, सुभाष शिंगोटे होता, दादा डोके होता. अतिशय तरुण असला बाळासाहेब केदार टाकायची सगळे कमी तोडून तो आवाज आपण भगवंतापर्यंत पोहोचवला. शासनाला आपल्याला जावं लागलं. त्या तिथपर्यंत मी असो, दीपक आबा असो, वाट चालू. आता माझं तर बऱ्यापैकी गुरुग दुखायला लागले. आबा पहाटे 5ला उठून चालतो. ते आता पुढचं भविष्य तुम्ही तरुणांनी. बाळासाहेब केदारांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला की दादासाहेब गाडगेंना आमच्या भाजपमध्ये द्या. मी मार्गी लावतो. कुठल्या महामंडळाचा अध्यक्ष करणार एवढं उठा जाहीर करा. मी आज दिलं. या एस टी महामंडळ देताय, कृष्णा खोऱ्याचा अध्यक्ष करता का? तिथे बी नेऊन काय देणारा जिल्हा उपाध्यक्ष द्या. पण हिथं आहेच तिथं का नाही. आबा कपात असलं तरी चाय, बशीत पडला तरी चाय हातात आहे ना. लय बाळासाहेब, तुम्हाला पक्ष वाढवायची इतकी काळजी असेल तर बबन जानकरला भाजपमध्ये घेऊन जावा. पहिलं ती काम करा. जे हा बिचारा काम करतोय त्याला इकडं तिकडं कोंड कशाला बदलायला हवं. हा ज्या कोंड्यात सुखी आहे बेटी, काय अडचण नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या पक्षात कोण गेलं आलं मला काही मी कधी अडवलं नाही, कुणाला अडवत नसतो. आतून मालक आता गेलं नाही ते स्पष्टच आहे. निवडून आल्या 15 दिवसात मी काय दे तुझी जोडणी चांगली होईल तिकडे पाणी जाबर किरकिर करू नको म्हणलं. माझं काय बिघडत नाही. सुट म्हणलं कुठं जुळतंय तिथं सुट म्हणलं. तू मोठा हो. आज झालं की आता माझं काय, तुला निवडून द्यायचं होतं, आम्ही काम केलं, आमचा विषय मिटला. पुढचं तुझं मोठं काय व्हायचं तुझी जो जाऊन सोलापूरला ठरव. तरुणांना संधी देत असताना या ठिकाणी आपण सर्वांनीच अशा पद्धतीनं संधी दिली पाहिजे जेणेकरून समाजाची सेवा त्याच्या हातून चांगल्या पद्धतीने घडेल याचा विचार. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष. आबांचा अजूनही पक्ष जाहीर झाला नाही तर आबा माझा मित्र आहे एवढं तुम्ही नाही. कुठं जाऊ जाते ती, त्यांना पर्याय नाही. बाजू दुसरी ती तोडू शकत नाही. ते धमका देईल, काय बी करेल, वैतागेल असू द्या. पण आता काय झालं, जरा आबाची चूक मोठी झाली. गणपतराव आबासाहेब असताना एकदा मी, गणपतराव आबासाहेब आणि दीपक आबा असं तिघांनी उभा राहायला पाहिजे. त्यावेळी दोघं आपटला असतो का नाही, पुन्हा मग असलं घोटाळा होता. घोटाळा आबांना अशा म्हातारपणी करून ठेवला. तरण्यापणी पडलो असतो. दोघं लय लागलं नसतं, लय पाटकाड दुखलं नसतं, पुन्हा कामाला लागला. आता आबा म्हणतो 1 नंबरला मी आहे, बापू 3 नंबरला. मी म्हणाल मला नंबर माहित नाही त्याला, पण मी निवडून येतो. लगा द्या म्हणतो मला.
राहिलो दोघाला अतिशय चांगला अनुभव आला. एवढी चांगली विश्रांती मिळाली. तुम्हाला शब्द देतो. विषय बाबासाहेबांचा, विषय दीपक आबाचा, विषय शाजी बापूचा. परंतु या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं, युवकांचं, तरुणांचं, माता बहिणीचा, आया बहिणीचा प्रश्न सोडवत असताना आज व्यासपीठावर आहेत त्यात तर कुठं फूट होणार नाही. पण भविष्यात अजूनही आमच्या बरोबर येतील, त्या सगळ्याला सन्मान देऊन आम्हाला पुढे घेऊन जाईल. काळ बदललेला आहे. कालच्या निवडणुकीत सगळे निकाल तुम्ही पाहिले. पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आज देशाने एक वेगळा विश्वास ठेवला आणि या राज्यात फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या भरोश्यावर चाललेलं हे आजचं सरकार आहे. लहानपणी आपली गट्ट्या गोट्या खेळत होतो. काचच्या गोट्या कोण कोण खेळले हात वर करता का? आता काही गोटी नाही दिसत, गावात बी खेळताना दिसत नाही, दुकानात बी काही ठेवलेली दिसत नाही. पण आमच्या लहानपणी एवढ्या बारक्या गोटीपासून एवढ्या मोठ्या काचच्या गोट्या दुकानात असायच्या. आईला चोरून ज्वारी गहू काहीतरी गोट्यात शर्टात घ्यायचं, काही जण गोट्या घ्यायच्या आणि खेळायचं. गट्ट्याच्या म्हणजे गोट्याच्या डावातला सगळ्यात महत्वाचा बुद्धिमान खेळ कोणता आहे तर आपली गोटी ही गदीपर्यंत व्यवस्थित होऊन पोचवायची असते. जरी गोटी गदीपर्यंत पोचली ती जिंकला. सत्ता ही गज आहे. जो सत्तेच्या जवळ उभा आहे त्याचे प्रश्न सुटणार नाही आणि जो सत्तेपासून लांब राहिला तो किती आपण कचेरीच्या समोर मोर्चे काढून तो प्रश्न सुटत नसतो. आणि त्यामुळं भविष्यात दादासाहेब घाडगेंसारख्या नेतृत्वाने येणारं राजकारण करत असताना तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे वाटचाल करतात. आबांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचं कुटुंब आहे. तुझाही कशा आहे भावनिक आहे. मुलगा ज्यावेळी कर्तृत्वान होतो त्यावेळी आई वडिलांना काय लागत नसतं. फक्त आपल्या लेकराचं मोठं झालेलं नाव ही तिची भूक असते. आईची भूक कधी भाकरीने भागली नाही. अर्धी भाकरी आणि विसूर जरी खाल्ला तरी आईची भूक भागत असते. खरी तिच्या पोटातली भूक असते ती माझ्या लेकराने माझं नाव करावं ही आई बापाची खरी भूक असते. आज दादा घाडगेंनी स्वतःच्या कर्तृत्वानं लहान वयात शिवणे गाव नाही तर ह्या परिसरात सगळ्यात त्यांचा एक विश्वासार्ह नाव म्हणून त्यांचा उल्लेख आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदेची आरक्षणं पडलेली नव्हती त्यावेळी संपूर्ण एकतपूर गटातून माझ्यावर प्रचंड मोठा दबाव होता की येणारी उमेदवारी ही दादासाहेब घाडगेंचीच असली पाहिजे. आणि दादासाहेब घाडगेंना मी फार बोललो ना पण विलासभाऊ बरोबर चर्चा करू आपल्याला या टप्प्यावर यावं लागणार आहे की दादासाहेबांना उभा करावं लागणार आहे. तुम्ही त्या दिशेनं वातावरण तयार करावं. परंतु ओबीसीचं आरक्षण पडलं. दादासाहेबांनीच मला उमेदवार दिला. माने ह्या उमेदवाराची निवड दादासाहेबांनी केली. खेळलो निवडणूक. काही ठिकाणी आपण जिंकलो, काही ठिकाणी हरलो. परंतु तालुक्याच्या राजकारणात या तुमच्या तरुणांच्यामुळे, शेतकऱ्यांमुळे, आया बहिणींमुळे, त्या शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी या सर्वांच्यामुळे एक वातावरण बदलून गेलं. आणि आज एक आत्मविश्वासानं सांगोला तालुक्याचा प्रत्येक माणूस रस्त्याला बघायला आज माझ्या जीवनात आला. दादासाहेबांच्या राजकारणाची काही जबाबदारी या अनेक वक्त्यांनी माझ्यावर टाकली.
वेळ यावी ना, वेळ आणि संधी साधून येईल त्यावेळी दादासाहेब घाडगेंना निश्चितपणाने मी सगळ्यात मोठी चांगली संधी दी, एवढा तुम्हाला निश्चय देईल. तुम्ही असं मोगंबी समजू नका. मनात आलं तर त्याला आमदार केला विवाह करीन असं येडं डोकं आहे माझं. फक्त दादासाहेब एक थोरला भाऊ म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो. 10 घराची कामं करून एक जणाला दुखी नाही.